नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काल सर्वोच्च न्यायालयाच्या 3 जजेसच्या बेंचनी, खंडपीठाने भारतामध्ये जो प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट आहे 1991चा, त्याच्या संदर्भाने सुनावणी करताना एक मोठा इंटरिम डिसिजन ज्यामधला दिलेला आहे. आणि मुळामध्ये अश्विनी उपाध्याय नावाचे एक वकील आहेत सुप्रीम कोर्टातले, जे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सुद्धा आहेत. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अशी पिटिशन केली होती की प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टमधल्या सेक्शन 2, 3, 4 या ज्या हे जे सेक्शन्स आहेत हे रद्द करावे, सेट असाइड करावे. तर त्याबद्दल त्यांनी पिटिशन केली आणि मग त्याच्यावरती निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की 1991च्या प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट प्रमाणे, म्हणजे तो कायदा असं सांगतो की 1947 साली, 15 ऑगस्ट 1947 साली या देशभरामध्ये सर्वच्या सर्व धर्मांची जी जी धार्मिक स्थळं आहेत, जी जी प्रार्थना स्थळं आहेत, त्या सर्व प्रार्थना स्थळांचं 15 ऑगस्ट 47ला जे स्टेटस होतं तेच ठेवावं. त्याच्यामध्ये कुठलाही बदल केला जाऊ नये, किंबहुना त्याच्यामध्ये कुठलाही बदल करण्याची कोणी अर्ज वगैरे दाखल केले तर तेही कोर्टासमोर सुनावणीसाठी येऊ नयेत, ते कोर्टाने घेऊ नयेत सुनावणीसाठी वगैरे. असं सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं. नो ऑर्डर ऑफ सर्वे और एनी अदर इफेक्टिव्ह ऑर्डर टू बी पास्ड इन एक्झिस्टिंग सूट्स ॲज वेल. म्हणजे आत्ता ऑलरेडी दाखल झालेल्या दाव्यांमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचे सर्वे किंवा अंतिम निर्णय याची हे दिले जाऊ नयेत. आणि देशभरातल्या सर्व, म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्या न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत अशा प्रकारचं कुठलंही नवीन पिटिशन पण घेऊ नये आणि असलेल्या पिटिशन्सवरती असला कुठलाही निर्णय दिला जाऊ नये. आता मुळामध्ये यातला भाग हा आहे की म्हणजे अगदी साध्या आपण अशा ज्या मोठ्या विषय आहेत ते जरी बघितलं, म्हणजे हा 91 साली ज्या वेळेला कायदा बनवला त्यावेळेला बाबरी मस्जिद पाडली गेलेली नव्हती, पण तो 91चा कायदा असं म्हटला की या प्रकरणामध्ये 48-49 पासून दावे दाखल झाले असल्यामुळे फक्त राम जन्मभूमीचा विषय सोडून इतर कुठल्याही ठिकाणच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा दावा हा एंटरटेन केला जाऊ नये, कुठल्याही प्रकारची ऑर्डर दिली जाऊ नये. आणि म्हणजे त्या कायद्यामध्ये तर मुद्दाम तो सगळा ऍक्टच हे घेतलाय, त्याच्यामध्ये त्यांनी पनिशमेंट्स दिल्या होत्या. हुएवर कॉन्ट्राव्हिन्स द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 3 शॅल बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 3 years. 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवास अशा प्रकारचं कोणीही करण्याबद्दल. हुएवर अबेट्स or is a party to a criminal conspiracy to commit an offense punishable under subsection so and so be not committed in consequence of such abatement or in pursuance of such criminal conspiracy, हा सुद्धा पनिशेबल असेल आणि त्याहीसाठी अशा प्रकारची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. आता आपण देशभर बघतोय की कशा पद्धतीने अबेट म्हणजे एखाद्या गुन्ह्यासाठी, एखाद्या गोष्टीसाठी प्रवृत्त करणे. आता मुद्दाम ही यादी मला अगदी छोटी छोटी उदाहरणं आहेत पण ती मुद्दाम वाचून दाखवायची आहेत. बदाऊं जामा मस्जिद सप्टेंबर 2022ला या बदाऊंच्या कोर्टामध्ये अशी याचिका दाखल झाली की तिथल्या जामा मस्जिदच्या खालती नीलकंठ महादेव मंदिर आहे. त्याच्यानंतर एक अर्ज आर्किओलॉजिकल सर्व्हेला पण केला गेला की तुम्ही याचा काहीतरी सर्व्हे करावा. त्याच्यानंतर संबल, आता जे तिथं हिंसाचार सुद्धा झाला, शाही जामा मस्जिद उत्तर प्रदेशमध्ये, या संबलला विष्णू शंकर जैन नावाच्या एका वकिलांनी 19 नोव्हेंबरला, आत्ता 19 नोव्हेंबरला दावा दाखल केला की शाही मस्जिद जामा मस्जिदीच्या खालती काहीतरी हरिहर मंदिर वगैरे असं काहीतरी आहे आणि सर्वे कराची हे द्या. 19 तारखेला दावा केला. 19 तारखेला कोर्टाने ऑर्डर दिली की असा सर्वे करावा आणि 19 तारखेला संध्याकाळी 7 नंतर सर्वे पण झाला. ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे. मुळामध्ये अशा प्रकारचा दावा दाखल करून सुद्धा घ्यायचा नाही हे प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्टने जर सांगितलेलं होतं
आणि याला प्रवृत्त करणारे कोण आहेत हे माहिती आहे. हे प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा किती सुनवायची हे सुद्धा त्या कायद्यामध्ये आहे. पण हे केलं गेलं. वाराणसीला ज्ञानव्यापीच्या इथं म्हणजे काशी विश्वेश्वराच्या मंदिराला लागून असलेली जी मस्जिद आहे त्याही बाबतीमध्ये ज्ञानव्यापीच्या बाबतीमध्ये असाच केलं गेलं की इथं मंदिराच्या भागावरती या मशिदीचं निर्माण केलेलं आहे. त्या औरंगजेबाने अमुक साली केलं आणि मग तिथं सिमेंट कॉन्क्रीटचा एक हे आहे, कारंजा आहे, जिथं लोक वजू करायचे मुस्लिम समाजाचे, म्हणजे हातपाय धुणं हे तिथे करायचे. तर तो औरंगजेबाने बांधलाय आणि त्याच्यामध्ये शंकराची पिंडी आहे. आता औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 107 वर्षांनी सिमेंटचा शोध लागला. तर सिमेंटचा शोध लागायच्या आधीच औरंगजेबाने सिमेंटचा कारंजा बांधला तिथं. पण काय वाटेल ते ऍप्लिकेशन्स केले जातात, त्याच्यावरून आंदोलन विश्व हिंदू परिषद आणि बाकीच्यांनी तिथं करायचं, विच इज अबेटमेंट. त्या गोष्टीसाठी प्रवृत्त करणं हा ज्ञानव्यापीच्या बाबतीमध्ये झाला. लखनौला टिलीवाली मस्जिद खूप फेमस आहे. म्हणजे एक आपण ज्याला टेकडी म्हणतो टिला, त्या टिल्यावरती ती मस्जिद आहे आणि त्याला टिलीवाली मस्जिद असं म्हटलं जातं. तिथं एक हरिशंकर जैन नावाचं, म्हणजे या जैन माणसांनी ही हिंदू देवतांची नावं का ठेवली स्वतःला? हा जैन धर्माचा माणूस आहे, हा काही हिंदू नाही. त्यांनी नावं काय ठेवली स्वतःला त्याच्या आईवडिलांनी, आजोबांनी? हरिशंकर जैन यांनी तिथं दावा दाखल केला की हाय जे टिलीवाली मस्जिद आहे तिथं लक्ष्मण टिला हे त्याचं पूर्वी नाव होतं. त्या टिल्या म्हणजे त्या टेकडीचं नाव लक्ष्मण टिला असं होतं आणि याच्यावरची ही जी मस्जिद आहे ही हिंदूंचं ठिकाण होतं, कारण लक्ष्मणाचं नाव त्याला दिलेलं आहे. मग आता याच्या वडिलांचं नाव शंकर आहे आणि याचं नाव हरी आहे. मग यांनी कैलास पर्वतावर दावा सांगावा की कैलास पर्वत माझ्या बापाचाच आहे म्हणून. किंवा मथुरा हे माझंच मंदिर आहे, याचं नाव हरी आहे, कारण असं नाव लक्ष्मण आहे एखाद्याचं म्हणून ते त्या धर्माचं ठिकाण होऊन गेलं, त्या टेकडीचं नाव आहे ते म्हणून. पण असा दावा केला गेला आणि त्याला पुन्हा हिंदू महासभाच्या लोकांचा पाठिंबा, त्याचा वकील त्यांच्याकडे. हा अबेटमेंट आहे, या हिंदू महासभेने प्रवृत्त केलंय, याचा अर्थ विश्व हिंदू परिषदेने वाराणसीत प्रवृत्त केलंय. त्याच्यानंतर ताजमहालच्या म्हणजे याला तेजो महाल म्हणायचं आणि ताजमहालच्या खालती शंकराचं मंदिर होतं, त्यामुळे ते आता ताजमहाल ही वास्तू ही शंकराचं मंदिर म्हणून घोषित करावी असा त्याच्यात पिटिशन केला. आता या 91च्या कायद्यामध्ये फक्त प्रार्थना स्थळ नाही तर हिस्टॉरिकल साइट्स, आर्किओलॉजिकल साइट्स या सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. ताजमहाल ही आर्किओलॉजिकल आणि हिस्टॉरिकल साइट नाहीये. ज्या ताजमहालसाठी जगभरात भारताचं नाव घेतलं जातं, जगभरातून ते ताजमहाल पाहायला येतात, तो पाडाचा या नतद्रष्टांना. इतके नतद्रष्ट झालेत. आग्र्याची शाही मस्जिद, या आग्र्याच्या शाही मस्जिदच्याही बाबतीमध्ये पुन्हा असाच एक दावा डिसेंबर 2023ला दाखल झाला. मुळात असे दावे ज्या न्यायाधीशांनी दाखल करून घेतले त्यांच्यावरच खरं या प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट प्रमाणे कारवाई झाली पाहिजे. मग हा मूर्खपणा बंद होईल. न्यायालय दाखलच करून घेणार नाहीत. का सुप्रीम कोर्टाला वेगळी ऑर्डर काढावी लागते की याच्यावरती कुठल्याही सुनावण्या करू नका, सर्व्हेज करू नका? आणि तीही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर अर्धवट काय हे पुन्हा सांगेनच याच्यावरती. तिथं म्हणे शाही मस्जिदच्या इथं श्रीकृष्णाच्या मूर्त्या आणल्या होत्या मथुरेहून आणि 17व्या सेंचुरीमध्ये त्या शतकामध्ये त्या तोडल्या गेल्या आणि म्हणून आता ती मस्जिद पण तिथं तोडायची. मथुरेला म्हणजे मथुरा आणि शाही ईदगाह, या शाही ईदगाहच्या खालती श्रीकृष्णाची जन्मभूमी आहे. अरे बावळटांनो, श्रीकृष्णाचा जन्म हा तुरुंगात झाला ना. मग तो ईदगाहच्या खालती काय तुरुंग आहे का कंसाचा? आणि ते ईदगाह मैदान आहे. आता ते मैदान खणायचं आणि तोही दावा असा प्रकारचा दाखल केला जातो 2020 साली, 91चा कायदा अस्तित्वात असताना. हे सगळे जे बेछूट प्रकार आहेत. जौनपूरला उत्तर प्रदेशमध्ये काय स्वराज वाहिनी असोसिएशन आणि संतोष कुमार मिश्रा नावाच्या एकानी 14व्या शतकातली अटला मस्जिद
म्हणजे त्या 14व्या शतकामध्ये तर हे कोणीच नव्हते बाबा. औरंगजेब नव्हता, अकबर नव्हता. आणि त्यावेळेला ती असलेली मस्जिद ही अटला देवी मंदिर आहे. मग अटला देवी नावाची कुठली देवी असेल तर अटला देवीची इतर मंदिर आहेत का त्या परिसरात किंवा इतर कुठेही भारतात? हे नावच पहिल्यांदा ऐकलंय. पण त्याचं अटला मॉस्क आहे म्हणून अटला देवी. हा निर्बुद्धपणा थांबला पाहिजे. अन्यथा मी सुप्रीम कोर्टात दावा करेन की सुप्रीम कोर्टाच्या खाली श्रीकृष्णाचं मंदिर आहे, जे पांडवांनी बांधलं होतं. कारण दिल्ली हस्तिनापूर होती आणि कौरवांना हरवल्यानंतर श्रीकृष्णाच्या सन्मानासाठी म्हणून त्यांनी तिथं मोठं भव्य मंदिर बांधलं. तर सुप्रीम कोर्ट खाण्याला परवानगी द्याल का? हा बिंडोकपणा थांबणार कधी आहे? आता सुप्रीम कोर्टाने ही जी ऑर्डर दिली काल की अशा प्रकारच्या कुठल्याही सर्व्हेज बिर्वेजची परवानगी द्यायची नाही, ऑर्डर द्यायचे नाहीत आणि कुठलाही निर्णय दाखल केलेल्या दाव्यांमध्ये सुद्धा देऊ नये, अशा प्रकारचे नवे दावे सुद्धा दाखल करून घेऊ नये अशी ही ऑर्डर द्यायला हवी होती. पण हा इंटरिम ऑर्डर दिली आणि त्यावरती त्यांनी केंद्र सरकारचं मत मागवलंय आणि त्यासाठी 4 आठवड्याचा वेळ दिलेला आहे. 1 महिन्यामध्ये याच्याबद्दल केंद्र सरकारला काय वाटतं? संबंध काय केंद्र सरकारचा? केंद्र सरकारला काय वाटतं? काय वाटेल ते त्यांना वाटेल. संबंध काय केंद्र? तुमच्या समोर कायदा आहे की नाही? प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट. सर्वोच्च न्यायालयाच्या समोर प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट आहे की नाही? सर्वोच्च न्यायालयासमोर संविधान आहे का नाही? आणि त्या संविधानामध्ये धार्मिक आचरणाची परवानगी आहे की नाही? आणि या प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट प्रमाणे 15 ऑगस्ट 47चं स्टेटस कायम ठेवणं ही न्यायालयांची जबाबदारी आहे की नाही? संबंध काय येतो राजकारण्यांचं मत मागवण्याचा याच्याबद्दलचं? का सर्वोच्च न्यायालय स्वतः निर्णय देऊ शकत नाही? हे असे अर्धवट निर्णय द्यायचे आणि मग नंतर म्हणणार की केंद्र सरकारचं असं असं मत होतं. केंद्र सरकार काही सांगेल, लोकांच्या भावनेचा विषय आहे, लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे, काही सांगेल. मग माझी भावना घ्या लक्षात, सर्वोच्च न्यायालयाच्या खालती असलेल्या श्रीकृष्ण मंदिराची, आणि पाडा तुमचं सर्वोच्च न्यायालय. हे करणार आहात का? संबंध काय येतो याच्यामध्ये केंद्र सरकारचं मत मागवण्याचा? हा निर्बुद्धपणा हा तात्काळ बंद व्हायला हवा. एक वेळ होती याच 12-15 वर्षापूर्वीची, जेव्हा भारताच्या शास्त्रज्ञांनी शोध लावला की चंद्रावर पाणी आहे. आणि आता तुम्ही काय शोधायला लावताय या शास्त्रज्ञांना, आर्किओलॉजिकलला, की या मशिदीच्या खाली मंदिर आहे का, त्या दर्ग्याच्या खाली मंदिर आहे का, अमुक मैदानाच्या खालती मंदिर आहे का? चंद्रावर पाणी शोधणारा भारत हा काही वर्षांमध्ये कुठल्या स्थितीला आणून ठेवलाय? जग काय शोधतंय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगाला कुठे घेऊन जाणार आहे? आणि तुमचा इंटेलिजन्सच आर्टिफिशियल व्हायला लागलाय. हे थोडंसं भान ठेवलं पाहिजे. आणि निदान आता सर्वोच्च न्यायालयाने निदान यावेळी तरी या कायद्याला धरून, संविधानाला स्मरून, ह्या देशामधला ही धर्मांधता आणि हा धार्मिक उन्माद हा ताबडतोब बंद करणं अत्यंत गरजेचं आहे. ते करतील की नाही हे माहीत नाही, पण तुमचंही मत असंच असलं किंवा तुमचं मत जे असेल ते जरूर खाली नोंदवा. काल मी जो भाग केला होता RSSच्या प्रॉपगंडाबद्दल, त्याबद्दल एक बापट नावाचा अत्यंत मूर्ख माणसाने कॉमेंट अशी केली की पुढच्या गोपाल अष्टमीला राहुल गांधी का प्रियंका गांधी? त्या मूर्खाला हे कळत नाहीये, त्याच्यावर क्रिमिनल गुन्हा दाखल होईल. मी शोधतोय त्याचा पत्ता आणि सापडेल. तो काय बोलतोय आणि त्याच्या बोलण्यातून काय सुचवलं जात आहे हे त्याला कळण्या इतकी अक्कल आहे की नाही मला माहित नाही. पण अशा निर्बुद्ध बेवकूफ कॉमेंट निदान माझ्या व्हिडिओजवर करू नका. मी सोडणार नाही एकालाही अशा पद्धतीने उत्तरं द्याल तर. पण तुम्हाला मनापासून या गोष्टींबद्दल काय वाटतं? संविधानाला आणि लोकशाहीला स्मरून, धर्मनिरपेक्षतेला स्मरून काय वाटतं हे नक्की खाली कॉमेंट्समध्ये सांगा. आजच्या भागामध्ये इतकंच. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करण्याचा आग्रह करा. धन्यवाद.